नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण IDSचा पेपर बघतोय. भारतातील समाज सुधारणेचा इतिहास. त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे हा आपण बघतोय सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ. तर मित्रांनो, आपण या टॉपिकमध्ये सुरुवातीला 19व्या शतक 19व्या शतकाच्या सुरुवातीची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीची होती हे बघितलं. ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य कशा पद्धतीचं होतं हे बघितलं. ईस्ट इंडिया कंपनीनं केलेलं कार्य जे हे कार्य कशा पद्धतीचं आहे याचाही आढावा जो आहे हा आढावा मित्रांनो आपण घेतला आहे. मग त्यामध्ये सतीबंदीचा कायदा असेल, बालहत्याबंदी जे ह्या बालहत्याबंदीचा जो कायदा आहे हा कायदा कशा पद्धतीचा होता याचा आपण अभ्यास केलेला आहे. किंवा धर्माच्या नावानं होणाऱ्या बालहत्या कशा पद्धतीच्या होत्या, नरबळीच्या प्रथेला विरोध होता, गुलामांच्या व्यापाराला बंदी होती, ठगांचा बंदोबस्त कशा पद्धतीचा होता, या सगळ्याचा आढावा जो आहे हा आढावा आपण घेतला आहे. आणि आता या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर राजा राममोहन राय आणि त्यांचा ब्राह्मो समाज हा आपण बघायचा. तर मित्रांनो, भारतामध्ये आपण आत्तापर्यंत बघितलं 19व्या शतक जे आहे हे शतक किती महत्त्वाचं आहे याचा आढावा आपण मित्रांनो आपण घेतला. कारण भारतामध्ये 19व्या शतक आणि या 19व्या शतकाला प्रबोधनाचं शतक असं म्हटलं जातं. कारण याच काळामध्ये, याच शतकामध्ये राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक असे अनेक बदल जे आहेत हे बदल होऊन गेलेले आपल्याला दिसतात. भारतामध्ये हळूहळू पाश्चात्य विचारसरणी आणि या पाश्चात्य विचारसरणीचा प्रसार जो आहे हा प्रसार होऊ लागलेला आपण बघितलं. ज्ञान विज्ञानाकडं प्रगतीचं एक महत्त्वाचं साधन म्हणून स्वीकारलं जाऊ लागलं. आणि मग भारतीय समाज अंधश्रद्धाळू असल्यामुळं थोडासा कर्मकांडाचा प्रभाव होता. त्यामुळं झालं होतं काय, धर्माचं स्तोम माजलेलं होतं. या अवस्थेतून समाजाला जागृत करण्याचं कार्य कोणी केलं, समाज सुधारकांनी केलं. त्यामुळं भारतामध्ये नवयुग, या नव्या युगाची पहाट झाली. या पहाटेचा शुक्रतारा म्हणून कुणाला ओळखलं जातं, राजा राममोहन राय यांना ओळखलं जातं. कारण त्यांनी जनजागृतीचं अतिशय महत्त्वाचं कार्य केलं आणि म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे अग्रदूत म्हणून ओळखलं जातं. अज्ञान, जातीयता, अंधश्रद्धा यासारख्या अनिष्ट बाबींच्या विरुद्ध त्यांनी क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या विचारसरणीतून भारतामध्ये राष्ट्रवादी विचार जे हे राष्ट्रवादी विचार फैलावले गेलेले आपल्याला दिसतात. असे हे राजा राममोहन राय, त्याला पहाटेचा शुक्रतारा म्हटलं जातं. नव्या युगाची पहाट आणि या नव्या युगाच्या पहाटेचा शुक्रतारा त्याला म्हटलं जातं. राजा राममोहन राय यांचं जे चरित्र आहे हे थोडक्यात आपण बघणार. राजा राममोहन राय यांचा जन्म झाला बंगाल प्रांत आणि या बंगाल प्रांतातील हुगळी जिल्हा आणि या हुगळी जिल्ह्यातील राधानगर नावाचं एक खेडं होतं. या राधानगर नावाच्या खेड्यामध्ये एक अतिशय सुख वस्तू असं ब्राह्मण कुटुंब होतं. या ब्राह्मण कुटुंबामध्ये 1772 राजा राममोहन राय यांचा जन्म झाला. आता ते गावामध्ये होते तेव्हाच त्यांनी बंगाली भाषा जी होती ह्या बंगाली भाषेचा अभ्यास केला. पुढच्या शिक्षणासाठी ते पाटण्याला गेले आणि तिथं त्यांनी संस्कृत, अरबी, फारसी या भाषांचं अध्ययन केलं. तसंच वेद, उपनिषद यांचा अभ्यास त्यांनी केला. त्यामुळं समाजामधल्या ज्या अनिष्ट प्रथा होत्या, या अनिष्ट प्रथा धर्मग्रंथात नाहीत, कुठंही लिहून ठेवलेल्या नाहीत. ह्या लोकांनी काय केल्या, स्वतःच्या स्वार्थासाठी ह्या रूढ केल्या असं ठाम मत राजा राममोहन रायांचं असलेलं आपल्याला दिसतं. कारण ह्या ज्या रूढी परंपरा होत्या या प्रथांच्या ओझ्याखाली भारतीय समाज जो होता हा भारतीय समाज दबला गेलेला आपल्याला दिसतो. त्यातूनच मग झालं काय,
त्यातूनच जातीयता फैलावली गेली. राजाराम मोहन राय लहान होते आणि राजाराम मोहन राय लहान असतानाच त्यांनी मूर्तीपूजेच्या विरोधामध्ये ग्रंथ लिहिलेला होता. त्यामध्ये त्यांनी धर्मकांड, अंधश्रद्धा यावर कठोर टीका केलेली होती. इंग्रजी, लॅटिन, फ्रेंच, ग्रीक, हिब्रू अशा अनेक भाषा ज्या होत्या, ह्या अनेक भाषांचा अभ्यास राजाराम मोहन रायांनी केलेला होता. जगातील महत्त्वाच्या धर्माचा सुद्धा अभ्यास त्यांनी केलेला होता. शिक्षणक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर कंपनी सरकारमध्ये त्यांनी नोकरी पत्करली. इंग्रजी भाषेच्या अध्ययनामुळं राजाराम मोहन राय यांचा दृष्टिकोन शास्त्रीय आणि बुद्धिवादी बनला. वेद आणि उपनिषद यांचं तत्वज्ञान जे हे व्यवहारामध्ये आणण्याची त्यांना गरज वाटू लागली आणि त्याचबरोबर समाज सुधारणेच्या जाणीवेतून 1815 त्यांनी आत्मीय सभा आणि 1822 त्यांनी युनिटेरियन कमिटी यांची स्थापना केली. पुढं ते कलकत्त्याला गेले आणि ब्राह्मो समाजाची स्थापना केली. 1831 ते बादशाहची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला पण गेलेले होते. बादशाहला जी वर्षाची वर्षासनं मिळत होती ती बंद केलेली होती आणि त्याविरुद्ध कैफियत जी आहे ही कैफियत त्यांनी इंग्लंडला जाऊन मांडलेली आपल्याला दिसते. इंग्लंडमध्येच राजाराम मोहन रायांचा खरं तर 1833 मृत्यू झाला. त्यांनी केलेलं कार्य आणि या कार्यामुळं मानवतावादी आणि मानव जातीचा सेवक म्हणून राजाराम मोहन रायांचा उल्लेख केला जातो आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात अशी ओळख आपण करून घ्यायचं. भारतीय समाज आत्ताच आपण बघितला अज्ञान आणि अंधश्रद्धा किंवा धर्माच्या नावावर नरबळी, सतीची पद्धत, जातीयता, बालविवाह ह्या सगळ्या अनिष्ट प्रथांच्या आहारी गेलेला होता. त्यामधली आपण बघितली सतीची पद्धत अतिशय लांछनास्पद होती. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला त्याच्या चितेवर स्वतःला जाळून घ्यावं लागत होतं. धर्माच्या नामावर हे अघोरी कृत्य चालू होतं. या अन्यायी रूढीविरुद्ध राजाराम मोहन रायांनी जनजागृती केली. कंपनी सरकारकडं कायद्यानं त्याच्यावर बंदी करावी अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी वादविवाद, निबंध लेखन याच्याद्वारे समाजामध्ये जनजागृती केली. धर्मशास्त्राचा आधार घेतला आणि सतीची पद्धत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. कुठल्याही धर्मग्रंथामध्ये ते लिहिलेलं नाही हे दाखवून दिलं. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. लॉर्ड बेंटिंग हा गव्हर्नर होता. यांनी बेकायदेशीरपणे ही पद्धत ठरवली आणि तो एक गुन्हा ठरवलेला आपल्याला दिसतो. आपण बघितले पाठीमागच्या सतीबंदी कायद्याच्या वेळी. या चळवळीमुळं स्त्रियांच्यावरचे अन्याय अत्याचार थांबले असं म्हणता येत नाही. स्त्रियांना समाजामध्ये ताठमानेनं वावरता यावं म्हणून वारसा हक्काचा आग्रह त्यांनी धरला. त्यांनी सरकारला वारसा हक्क आणि पुनर्विवाह कायदा आवश्यक आहे हे पटवून दिलं. पुढच्या काळामध्ये तो मान्य झालेला आपल्याला दिसतो. बहुपत्नीकत्व, बालविवाह, बालहत्या, केशोपन यासारख्या अनिष्ट प्रथांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी योगदान दिलं. भारतीय समाज आणि या समाजाच्या अधोगतीचं कारण म्हणजे जातीयता आणि ही मोडल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे मत जवळजवळ प्रत्येक समाज सुधारकांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. म्हणूनच त्यांनी जनजागृतीचं मोठं कार्य केलं. त्यामुळे त्यांना सामाजिक सुधारणेचा अग्रदूत म्हणतात. भारतीय समाज आपण बघितला त्यावेळेचा कसा होता. अज्ञानी होता, अंधश्रद्धाळू होता, शिकलेला नव्हता, कुठल्याच क्षेत्रात प्रगती नव्हती. पिछेहाटीचा मागोवा घेण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास केला. भारतीय समाजामध्ये मूर्तीपूजा, कर्मकांड, अनिष्ट प्रथा, जातीभेद आहेत. हीच गोष्ट खरं तर या समाजाच्या पिछेहाटीला कारणीभूत ठरते. त्यावर त्यांनी कठोर टीका केली. भारतीयांना आपल्या धर्माचं खरं ज्ञान जे आहे हे खरं ज्ञान व्हावं म्हणून त्यांनी अनेक धर्मग्रंथांची भाषांतरं जे ही भाषांतरं केली. लोकांपर्यंत ती भाषांतरं पोचवण्याचं जे कार्य आहे हे कार्य त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. याचसाठी त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. परमेश्वरा
विषयीचं जे सत्य स्वरूप आहे हे सत्य स्वरूप त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि मग अनेक लोकांच्यापर्यंत हे पोचवलं. अनिष्ट बाबी सोडून देण्याचा जो आग्रह आहे हा आग्रह त्यांनी केला. याचसाठी मग त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना जी होती ही ब्राह्मो समाजाची स्थापना केली. परमेश्वराच्या विषयीचं खरं स्वरूप समाजासमोर आणलं. त्यांनी नैतिकता, सदाचारी, एकेश्वरी तत्त्वज्ञानावर भर दिला आणि त्याद्वारे हिंदू धर्माला पुन्हा तेज प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पाश्चात्य शिक्षणाची गरज आहे हे रॉयनी ओळखलं आणि त्याचसाठी त्यांनी पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा आग्रह धरला. भौतिकशास्त्राच्या अध्ययनाशिवाय आपली भौतिक प्रगती होणार नाही हे ओळखलं आणि त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. तिथं त्यांनी इंग्रजी, बंगाली, संस्कृत भाषांचं जे अभ्यास आहे या संस्कृत भाषांच्या अभ्यासाची सवय लावून घेतली आणि सोय पण केली. या कॉलेजमध्ये त्यांनी पाश्चात्य आणि पौरात्य जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा जो मेळ आहे हा मेळ त्यांनी घातलेला आपल्याला दिसतो. आणि शिक्षणासाठीचं जे परिश्रम आहे हे फार मोठं परिश्रम त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर राजाराम मोहन रायांना पारतंत्र्याची चीड होती. आर्थिकदृष्ट्या देश संपन्न व्हायचा असेल तर खुल्या व्यापारी धोरणाचा अवलंब केला पाहिजे असा आग्रह त्यांनी केला आणि भारतीय लोकांना राजकारणामध्ये सामावून घ्यावं म्हणून ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज केला. पुढं कंपनी सरकारची नोकरी सोडली आणि आपलं वास्तव्याचं ठिकाण कलकत्ता केलं. राजाराम मोहन रायांचं वाङ्मयीन क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय मोलाचं योगदान आहे. लोकांना आपला खरा धर्म काय आहे हे समजावं म्हणून शांकर भाष्य, वेदांच्या सूत्राचं सार, उपनिषदांचं बंगाली भाषेमध्ये भाषांतर आणि सामाजिक विषयावर निबंध लिहिले. त्यांनी बंगाली भाषेमध्ये जे वाङ्मय लिहिलं त्यामुळे बंगाली भाषेचा जनक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. समाज जागृतीसाठी आणि आपल्या विचारांच्या प्रसारासाठी त्यांनी संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र होतं हे वृत्तपत्र लिहिलं. ब्रिटिशांनी प्रेस रेग्युलेशन ॲक्ट पास केल्याने भारतीय वृत्तपत्रावर बंदी घातली. त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. राजाराम मोहन राय यांनी भारतीयांची राजकीय सामाजिक क्षेत्रात प्रगती व्हावी याचसाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. त्यांनी भारताच्या भौतिक प्रगतीसाठी पाश्चात्यांचा भौतिकवादी दृष्टिकोन आणि पाश्चात्य शिक्षण पद्धती आवश्यक आहे याचे प्रयत्न केले. आणि मग स्त्रियांच्या उद्धारासाठी, जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भरीव असं कार्य केलं. त्यांच्याच प्रयत्नामुळे सतीबंदीचा कायदा अस्तित्वात आला. भारतीयांच्यामध्ये वैचारिक विचार फैलावले, जागृती व्हावी म्हणून वृत्तपत्र सुरू केली, ब्राह्मो समाज स्थापन केला आणि समाज सुधारणेच्या उदात्त तत्वांचा प्रसार केला. त्यांच्या प्रयत्नामुळं भारतामध्ये नव्या युगाची पाठ झाली असं म्हटलं जातं. त्यांच्याविषयी रवींद्रनाथ टागोर म्हणतात राजाराम मोहन राय हे नव्या युगाचे दूत आहेत. रवींद्रनाथ टागोर म्हणतात राजाराम मोहन राय हे नव्या युगाचे दूत आहेत. ते पुढं लिहितात राजाराम मोहन राय यांचं जीवन म्हणजे नवीन युगाच्या महत्त्वपूर्ण परिपूर्ण जाणीव झालेल्या त्या काळातील मानव समाजातील एकमेव व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय. मानव जातीचं कल्याण आणि या मानव जातीच्या कल्याणासाठी झटण्याची त्यांच्या ठिकाणी असलेली वृत्ती होती आणि त्यामुळंच मानवतावादी किंवा मानव जातीचा सेवक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याच्यानंतर ब्राह्मो समाज काय होता तर राजाराम मोहन राय यांच्या काळामध्ये भारतामध्ये ख्रिश्चन मिशनरी आले आणि त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची संस्कृतीवर टीका केली. हे हल्ले परतावून हिंदू धर्म आणि संस्कृती यांचं रक्षण करणं किती गरजेचं आहे याची जाणीव झाली आणि त्याच वेळी बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी टाकून दिल्या पाहिजेत हा विचार मांडला. त्यामुळे भारतातील सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून संघटित कार्य करणारी ब्राह्मो समाज ही संघटना जी होती ही संघटना 1828 कलकत्ता इथं स्थापन केली.
आणि भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेली ही पहिली संस्था होती. ख्रिश्चन धर्मोपदेशक, त्या ख्रिश्चन धर्मोपदेशकांनी सुरू केलेल्या खोडसाळ प्रचाराला भारतीयांनी बळी पडू नये आणि भारतीयांना त्यांच्या खऱ्या धर्माची ओळख करून देणं हेच या संघटनेचा उद्देश होता. त्यांनी हिंदू धर्मातील अपप्रवृत्ती, कर्मकांड, पूजार्चा, मूर्तीपूजा याच्यावर कठोर टीका केलेली होती. वेद, उपनिषद यांचं अध्ययन करून हिंदू धर्माचं तेजस्वी स्वरूप लोकांच्या समोर त्यांनी मांडलं. एकेश्वरवादाचा प्रसार आणि मूर्तीपूजेला विरोध ही या समाजाची मुख्य तत्व असलेली आपल्याला दिसतात. परमेश्वर एक आहे. परमेश्वर एक आहे, तो निर्गुण आणि निराकार आहे. या प्रमुख तत्वाबरोबरच प्रेम, भूतदया, बंधुत्व, मानवतावाद यांची शिकवण या ब्राह्मो समाजाद्वारे देण्यात आली. आणि ब्राह्मो समाजानं आपली तत्व जे आहेत, ही तत्व प्रामुख्यानं निर्माण केलेली आपल्याला दिसतात. तत्व मांडलेली आपल्याला दिसतात. ह्या तत्वांमध्ये आहे काय? कुठली तत्व आहेत ह्या ब्राह्मो समाजाची? तर पहिलं तत्व जे परमेश्वर एक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, एकेश्वरवादच सत्य आहे. दुसरं आहे सर्वांनी बंधुभावानं वागलं पाहिजे. एकमेकांशी सर्वांनी बंधुभावानं वागलं पाहिजे. परमेश्वराची प्रार्थना आणि चिंतन करा, त्याबद्दल दुमत नाही. परमेश्वराची प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये, चिंतनामध्ये एक शक्ती असते आणि स्वतःला आपण सावरत जातो. परमेश्वराची प्रार्थना करा, चिंतन करा, पण राजाराम मोहन रायांनी सांगितलं, ब्राह्मो समाजाचं तत्व ठरवलं, मूर्तीपूजा मात्र करू नका. मूर्तीपूजेला विरोध होतो. कारण आपण बघतो देव एक, परमेश्वर एक आहे, परमेश्वर एक आहे आणि मग आपण वेगवेगळ्या मूर्ती स्थापन करतो आणि या वेगवेगळ्या मूर्तींची वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा करत असलेलं आपल्याला दिसून येतं. जगातील सर्व धर्मातील परमेश्वर सारखं आहे. लोकांनी सर्व धर्माचा आणि सगळे धर्मग्रंथ जे आहेत ह्या सगळ्या धर्मग्रंथांचा आदर जो आहे हा आदर केला पाहिजे. परमेश्वर निर्गुण, निराकार, अनंत आणि सर्वव्यापी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, इतर महत्त्वाचे आहेतच, पण स्त्री शिक्षण, स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे. विधवा विवाह, विधवेचा विवाह करता आला पाहिजे. तिलाही समाजामध्ये ताठमानेनं जगता आलं पाहिजे. आणि शैक्षणिक प्रसार ह्या सुधारणांचा आग्रह जो आहे हा आग्रह राजाराम मोहन रायांनी धरलेला होता. त्यांनी सांगितलेलं होतं व्यक्तीनं प्रपंच करावा आणि या प्रपंचामध्येच परमार्थाला रूप मानावं. किती महत्त्वाची ही तत्व असलेली आपल्याला दिसतात. त्यांनी सांगितलं परमेश्वर एक आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, तो सगळ्यांनी एकमेकाशी प्रेमानं वागलं पाहिजे, बंधुभावानं वागलं पाहिजे. परमेश्वराचं चिंतन करा सांगितलं, प्रार्थना करा सांगितलं, पण मूर्तीपूजा करू नका. कारण जगातले सगळे धर्म आणि या सगळ्या धर्मातला परमेश्वर सारखा, हा माझा, तो तुझा, ही जी भावना आहे ही भावना पहिल्यांदा काढून टाका आणि सगळे जितके धर्म आहेत आणि त्या धर्मामध्ये असलेले जे धर्मग्रंथ आहेत ह्या धर्मग्रंथांचा आदर करायला शिका. स्त्रियांना शिक्षण द्या. कारण म्हटलं जातं की एक स्त्री शिकली की सगळं कुटुंब शिकतं आणि सगळं कुटुंब शिकलं की आपोआपच समाज शिकतो आणि समाजाची जी प्रगती आहे ही समाजाची प्रगती होत जात असलेली आपल्याला दिसते. समाजाची प्रगती होते. आपण बघितलं 19वे शतक आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातली सामाजिक परिस्थिती आणि या सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्रियांची परिस्थिती आपण बघितली कशा पद्धतीची होती. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. तिनं फक्त चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र तिचं सीमित होतं, मर्यादित होतं आणि त्यामुळं तिला बाहेरचं जग बघता येत नव्हतं. पण या समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळं आज आपण बघितलं तर आज स्त्रियांनी कुठलं क्षेत्र काबीज केलं नाही असं क्षेत्र नाही. सगळ्याच क्षेत्रामध्ये तिनं अतिशय मोठी अशी जी कामगिरी आहे, वैविध्यपूर्ण अशी जी कामगिरी आहे ही कामगिरी केलेली आपल्याला दिसून येते.
आणि मग शैक्षणिक प्रसार जो होता हा मोठ्या पद्धतीनं झाला पाहिजे. म्हणजे ह्या ज्या सुधारणा होत्या या सुधारणांचा आग्रह जो आहे हा आग्रह त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. राजाराम मोहन राय यांचा एकेश्वरवादावर विश्वास होता. विविध धर्म पंथ त्यांच्या ऐक्यावर त्यांनी भर दिला. भारतीयांनी इंग्रजी शिक्षण घ्यावं असा आग्रह केला आणि आपल्या लेखनाच्याद्वारे आपल्या संस्थेच्याद्वारे ह्या धर्मसुधारणा कशा पद्धतीच्या आहेत हे त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग हा जो ब्राह्मो समाज होता या ब्राह्मो समाजानं अतिशय मोठ्या पद्धतीचं जे कार्य आहे हे कार्य प्रामुख्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, या हा जो पेपर आहे या पेपरमध्ये आपण प्रत्यक्षामध्ये त्यांचं जे प्रत्यक्षामध्ये ह्या समाजाची तत्त्व आपण बघितले, पण प्रत्यक्षामध्ये हा जो ब्राह्मो समाज आहे या ब्राह्मो समाजाचं कार्य जे हे कार्य कशा पद्धतीचं आहे हे आपण काय करायचं आहे तर पुढचा जे लेक्चर आहे ह्या पुढच्या लेक्चरमध्ये करायचं. कारण जर आता आपण सुरू केलं तर ते काय होणार आहे तर ते मध्येच थांबणार आहे. त्याच्यापेक्षा पुढच्या लेक्चरमध्ये थोडंसं सुरुवातीचं आणि नंतरचं जे कार्य आहे हे कार्य आपण बघायचं. तर 19वे शतक हे सगळ्यात महत्त्वाचं असं शतक असलेलं आपल्याला दिसतं. कारण प्रबोधनाचं युग, कारण याच काळामध्ये जातीयता होती, स्त्रियांच्यावर अन्याय अत्याचार असलेले आपल्याला दिसून येतात. आणि याच काळामध्ये इंग्रज जे होते हे इंग्रजांचं जे आगमन आहे हे इंग्रजांचं आगमन झालेलं आपल्याला दिसतं. आणि या इंग्रजांच्या आगमनामुळं भारतातले एक सुशिक्षित वर्ग जो होता हा सुशिक्षित वर्ग तयार झाला. आणि या सुशिक्षित वर्गाला भलं काय आणि बुरं काय हे समजायला सुरुवात झाली. आणि त्यांनी मग समाजाचं जे प्रबोधन आहे हे समाजाचं प्रबोधन करायला एक प्रकारे जी सुरुवात आहे ही सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आणि त्यातूनच मग भारतातील समाज सुधारण्याचा असे अनेक समाज सुधारक आहे की ज्यांनी संपूर्ण आयुष्य जे हे संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त या समाज सुधारण्यासाठी घालवलेलं आपल्याला. त्यातले आपल्याला फक्त थोडेच समाज सुधारक अभ्यासाचे आहेत. आपल्याला या भारतातील समाज सुधारण्याचा अभ्यास करताना आपल्याकडं वेगवेगळे जे रिसर्च बुक्स आहेत त्या पुस्तकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला वाचायचं आहे. आणि वाचून मग आपल्या लक्षात येतं अरे आपण किती सुखी आहोत. हा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये किती फरक आहे. आणि आपण आज लोकशाहीमध्ये वावरतो आहे. आपल्यावर अन्याय झाला तर आम्ही आमच्या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडू शकतो. पूर्वी मात्र तसं नव्हतं. हा अन्याय सहनच करत असलेले दिसून येतात. विशेषतः स्त्रियांची परिस्थिती अशा पद्धतीची असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये बदल जो आहे हा बदल घडवण्याचं काम या समाजसुधारकांनी केलेलं आपल्याला दिसतो. तर धन्यवाद मित्रांनो. घरीच राहा, सुरक्षित राहा.